सुमी जा की आता घरी. का तुम्हाला मी नकाय का आता? तसं नाही ग पोरी, परत तुझी सासू ओरडत बसायची म्हणून म्हणलं मी. काय वरडत बिरडत नाही. पाहिजे त्या नव्या मॅडमला घेऊन येते म्हणून मी थांबले. मग ती येतील की मग जातील सोडून, तू कशाला थांबतीस? तात्या तुम्ही मला हाकलायला लागलाय बर का. तसं नाही ग पोरी. मग कसं आहे? बर बाहेर राहा. तात्या नव्या मेंबरचा नवा आहे म्हणून अजिबात लाड करायचा नाही. पायलट संकट कामाला आहे म्हणून नियमात अजिबात ढील द्यायची नाही. सुमीच्या खाण्याचे नियम पाळलंच पाहिजे. अजिबात तुझ्या भाऊ करायचं नाही, कळलं? हो ग पोरी. असं कसं आलं नाही तर अजून? मी फोन करते. अगं तू आता कशाला फोन करतीस? उगाच आवाज बापू ऐकत्या. मी काळजीने करते. मग फोन केला म्हणजे काय लवकर येणार आहेत का ती? आली बघा. या की या 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 वेलकम वेलकम. थांबा जरा. बसा बसा. आपलं घर समजून बसा. हा चला तुम्हाला सोडलं, आता माझं काम संपलं. निघू का मी आता? अहो आलाय तर जीव जावा की. अहो नाही, नको नको, उशीर होईल आता. नाही होत नाही होत. मला भूक लागल्या. तात्या जरा जेवाय वाढा की. का तर तात्यांना कुठं सांगतेस कामाला? तू वाढ ना. मला ते नव्या मेंबरला खाण्याचा नियम सांगायचा आहे. जाऊ पड्डीशी. होय होय. सर तुम्ही बसा की. हा मी सुमी. नमस्कार मॅडम. सुमी मॅडम बिडम काय पटत नाही आपल्याला. तर सुमीच्या खानावळीचा काय काय नियम आहेत हे जरा नीट ऐकून घ्या. 2 टाइम जेवणाचा महिना 1800 रुपये. दुपारचा डबा कारखान्यावर पोहोचवेल. रातच्याला 7 ते 9 खानावळ चालू राहील. हा 9 म्हणजे 9, अजिबात लेट करायचं नाही. दुपारचा डबा संपवून धुवून संध्याकाळी येताना घेऊन यायचा. ताटातल्या जेवणाचा अपमान करायचा नाही. लागल तेवढंच घ्यायचं. अन्न म्हणजे परमेश्वर आहे आणि परमेश्वरापेक्षा आपण मोठं नसतोय. आता तुम्ही नव्या कामाला लागलाय म्हणून ह्यो महिना उधारी चालल, पण इथनं पुढे उधारी चालणार नाही. सांगा मान्य आहेत का तुम्हाला हे नियम सगळं? हो. काय हे? काय चुकीचं आहे यात? स्पेशल ट्रीटमेंट कुणासाठीच नाही. मलाही नकोच आहे स्पेशल ट्रीटमेंट. हो मग चांगलंच आहे. बर सगळ्यात महत्वाचा नियम म्हणजे आपण जेवलेलं ताट आपण स्वतःच धुवायचं. सुमी मला वाटलं ही सांगायला विसरली असशील तू. अशी कशी इसरत? मी माझ्या नवऱ्याला सोडलं नाही, मग ह्यांना कसं सोडू? चला चला चला, नियम सांगून झाला असलं तर जेवाय बसा. वय बाई. जेवण एकदम मस्त आहे. मग तात्या फेमस आचार्य आहे तिथले. तालुक्यात वर्ल्ड फेमस आचार्य आहेत माझ्या तात्या. माझ्या तात्याच्या जेवणाचा नादच करायचं नाही कुणी. नाही हो, आमची सुमी माझ्यापेक्षा जेवण लय भारी करते. अहो नाही
आमचं तर सगळ्यात भारी जेवण करतात. सुमे तूच भारी जेवण करतेस की माझ्यापेक्षा जास्त. तात्या तुम्ही करताय म्हणलं ना व? सुमे तात्या काय पोरगी आहे ही? एक मिनिट तुम्ही दोघही जगात भारी जेवण करता झालं. आओ हो नियम. नियम खानाच्या मेंबर साठी तुम्ही जावया इथलं. चला आपण पण ताट धुया. हो. नियम आवडले बरं का तुमचे. खरंच काय? अहो जगातला पहिला मेंबर असं ज्याला माझे नियम आवडल्यात. हा मग मॅडम हाय त्याच चांगल्या, एकदम साध्या भोळ्या. सुमी मॅडम. आओ सुमी सुमी, तुमच्या बाबांचा स्वभाव खूप छान आहे बरं का. तात्या हा, माझे बाबा माझ्या बालपणीच गेले. बाबांची माया कधी मला मिळालीच नाही बघा. मला बी माझ्या आईची माया कधी मिळालीच नाही. तात्याच माझी आई. होय आव. सुमी एवढी एवढी होती का नाही, एवढी एवढी अशी, तेव्हापासून सुमीचा सांभाळ सुरेशनंच केला. सुरेशचा सगळा जीव सुमीतच आहे बघा. आणि माझा तात्यांमध्ये, अर्धा तात्यांमध्ये आणि अर्धा तुमच्या साहेबांमध्ये. तुमचं फार प्रेम आहे बरं का वडिलांवर. असं का तसं, ताते म्हणून ही सुमी आहे. चला. हो. चला जाऊया आपण. धनश्री गुड नाईट. गुड नाईट सर. दादा येतो. हा या. और चल चौका जाऊ बरं का. हो हा येतो. भरत हे बघा, अहो लोकशाहीचा गैरफायदा घेत होता ह्यो. मी असताना मामासाहेब डेंगू मलेरिया काहीच होणार ना तुम्हाला. हा आणि हुंच देणार नाही मी. काय गेला तू गेला. आज लयच दमलं वाटतं मामासाहेब. काय सांगू बरं तुला. अरे ती समर साहेबांची नवीन असिस्टंट आहे ना, तिला शोधताना नाकी 9 आले रे. आणि तुझ्या गावातली पोरं हातात दगड आणि काठ्या घेऊन माझ्या मागं लागली होती. तुम्हाला येड बिड समजलं काय.
तुला ए, मला नाही काय त्या बबनला. मग एवढा शोधाशोध करून कुंडली मिळाली का नाहीच? नाही ना. वाट लागली फार. ताईचं बरं आहे, ती इथं बंगल्यात राहते आणि निवांत म्हणे ऑर्डर सोडते नुसत्या. इथे जीव माझा जातोय. हो का? आडवा हो का, काय म्हणतेस ताई? ताई, तुझ्यासाठी 1000 जीव देईन मी. वाईट एकाच गोष्टीचं वाटतंय की माझ्याकडे तुझ्यासाठी द्यायला एकच जीव आहे. जीव नकोच आहे मला, माहिती हवी. त्या मुलीची माहिती काढलीस? हो ताई. सांग मग, चल सांग. काय झालं ताई, मी तिचं अख्खं गाव धुंडाळून काढलं ग, पण धनश्री नावाची कोणी मुलगीच नाही त्या गावामध्ये. अगं मी सगळीकडे शोधलं पण कुणी ओळखतच नाही तिला. नरसू, नीट माहिती न काढल्यामुळे एकदा आपली जीभ पोळलीये, दुसऱ्यांदा नकोय. आकाश पाताळ एक कर, काय वाटेल ते कर, पण मला त्या मुलीची माहिती पाहिजे म्हणजे पाहिजे. हो ताई, तुझी काळजी ती माझी काळजी. तुझ्यासाठी त्या मुलीला शोधायला मी आकाश पाताळ एक करीन. तिची सगळी खडा माहिती काढीन. ती जबाबदारी माझी ताई. समर, हो आलो आलो. बोलायला हवं याच्याशी एकदा. समर, तुम्ही एवढा वेळ कुठे गेला होता? मम्मा अगं आम्ही ते सुमीच्या घरी गेलो होतो. समर, मी तुला किती वेळा सांगितलं, आता जरा राजकारणामध्ये लक्ष दे. उद्या आपल्याला रामरावला जाऊन भेटायचं. जोवर त्याचा राजीनामा येत नाही तोवर आपण पुढे जाऊ शकत नाही आहोत, लक्षात घे. मम्मा पण हा मार्ग सोडून दुसरा कुठला मार्ग नाहीये का? मला हे अशा पद्धतीने रामरावांचा राजीनामा घेणं नको वाटतंय का? राजकारणात भावनिक होऊन चालत नाही समर, मग ती व्यक्ती बाहेरची असू दे नाही तर घरातली. जा आराम कर, उद्या आपली त्याच्याबरोबर मीटिंग आहे. आणि दिवे लागणीच्या वेळेला घरच्या सुनेनी घरातच थांबायचं असतं. देवाजवळ दिवा लावतो आपण. हा, आता लावते. ताई, समरला पटलेलं नाही फारसं आहे. राजकारणात न पटणाऱ्या गोष्टी पण कराव्या लागतात, हे कळेल त्याला आता. वा ताई वा. अगं समरला राजकारणात तुझ्यासारखा गुरु भेटलाय, हे नशीबच आहे त्याचं. किती छान आणि बरोबर ट्रेनिंग देतेस तू त्याला. अजून बऱ्याच गोष्टी बाकी आहेत शिकायच्या. आता हळूहळू समरला राजकारण कळायला लागेल. काय झालं पहिले? काय नाही. मग असं तोंड सुकून का बसलायस? नाही का, काय नाही, असंच. असंच कसं? पाहिलंय, तुला ते कमळाचं फुल माहितीये का? हो का? ते नाही का रात झाल्यावर त्याच्या पाकळ्या असं मिटवून घेते, तसं तुझं काय असेल तर सांग बर का, म्हणजे रात झाले की गप गप. पाहिलट, अरे मी एवढी बडबड करते आणि तू काहीच बोलून झालंयस. काय झालं? कसलं काळजीत आहेस एवढ्या? तुम्ही मला हे सगळं पसंत नाहीये यार. राजकारण? अरे पण तू तर स्वतःच्या मर्जीने आलायस ना राजकारणात, मग आता काय झालं? हो ग, पण मला माझ्या पद्धतीने राजकारण करायचं होतं. मम्मा सांगते ते नाही पटत आहे मला. ती सांगते की रामरावांना ब्लॅकमेल केल्यासारखं करायचं आणि त्यांना राजीनामा द्यायला लावायचा आणि मग मी आमदार व्हायचं. तुला सांगू, जगात 100% गोष्टी मनासारख्या होत नसतात. काय ना काय मनाविरुद्ध होतच असते. तू कुठं बी जा आणि काय बी कर. पण अरे वाईट काय आहे ह्यात?
तू जसं शिंदेच्या विरोधात उभं राहिला होतास का नाही, तसंच त्या रामरावच्या विरोधात बी उभं राहायचं, जशास तसं वागायचं. आणि पाहिलं तो माणूस चुकीचा आहे, मग आपण चांगल्यासाठी जरा चूक केली म्हणून बिघडलो कुठं? अच्छा, म्हणजे जग चुकते म्हणून आपणही चुकीचं करायचं. हे बघ, काट्यानं काटा काढायचा असतोय. आता असं पुराणात बी सांगून ठेवलंय. पाहिजे तर तू बयोजसनी विचार, त्या तुला 50 गोष्टी सांगतील तशा. का मी सांगू तुला एखादी गोष्ट? तुम्ही गोष्टी सांगाल ते बरोबर आहे, पण त्या जुन्या गोष्टी आहेत, त्याचा रेफरन्स आत्ता कसा लागेल? म्हणजे रेफरन्स म्हणजे त्यांचा संदर्भ आत्ता कसा लागेल? अरे ते लावण्यासाठीच थोड्या मोठ्याने अशा गोष्टी रचून ठेवल्यात. पुढच्याला ठेच, मागचा शहाणा. आणि बघ पाहिलं, तुला हे सगळं जुनं वाटत असेल तर तुझ्या त्याला शिकलेल्या मॅडम आहेत का नाही? धनश्री, हा, त्यासनी फोन करून विचार. धनश्रीला कशाला? विचार र, बघू बहुमत कुठं पडतंय ते. नाही, नको. विचार म्हटलं ना, तुझ्या मनातला डाऊट जाईल तेवढाच. विचार, नंबर आहे ना? हम्म.